जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट थोडी ॲडव्हान्स आणि महत्त्वाची आहे. कारण आता एक नवीन टर्म समोर येते, डबल इन्स्टॉलमेंट विंडो. म्हणजे काय? जेव्हा एखादा हप्ता डिले होतो तेव्हा पुढच्या हप्त्याच्या विंडोमध्ये तो ॲड केला जातो. यामुळे एप्रिलचा पेंडिंग हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता एकाच पिरियडमध्ये प्रोसेस होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना एकाच दिवशी डबल पैसे मिळतील. पेमेंट अजूनही बॅचेसमध्येच येणार आहे. आणखी एक नवीन अपडेट, सिस्टममध्ये बॅच प्रायोरिटी ॲलोकेशन सुरू असल्याचे संकेत आहेत. म्हणजे व्हेरीफाईड आणि क्लिअर बेनिफिशरीजला आधी पेमेंट दिला जाऊ शकतो. सरकारच्या मागील धोरणांनुसार डीबीटीद्वारे थेट पैसे देण्यावर भर आहे आणि कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये हा उद्देश आहे. म्हणूनच एप्रिलचा हप्ता कॅन्सल झालेला नाही आणि मे हप्ता त्यानंतर किंवा सोबत मिळू शकतो. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमचा डीबीटी एनपीसीआय स्टेटस ॲक्टिव्ह ठेवा, बँक अकाउंट फुल्ली व्हेरीफाईड ठेवा आणि SMS अलर्ट्स ऑन ठेवा, कारण पेमेंट अचानक कधीही सुरू होऊ शकतो. एक महत्त्वाची सूचना, डबल इन्स्टॉलमेंट आजच येणार अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका. अजून कोणतीही ऑफिशियल डेट जाहीर झालेली नाही. आणि लक्षात ठेवा, तुमचा हप्ता सुरक्षित आहे आणि प्रोसेसमध्ये आहे. तर मित्रांनो, थोडा संयम ठेवा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा, कारण पुढच्या अपडेटमध्ये कोणत्या बॅचमध्ये तुमचा नंबर आहे आणि एक्झॅक्ट पेमेंट डेट काय आहे हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.